आरआरसी न्यूजने संभाव्य ऑपरेशन लोटसची बातमी प्रसारित करताच शिवसेना आमदार नितीन देशमुख यांनी तत्काळ सर्व नगरसेवकांना पक्ष कार्यालयात उपस्थित करत मीडियासमोर त्यांना आणले. त्यांनी ऑपरेशन लोटस साप धुडकावून लावत 6 नगरसेवक सोबतच असल्याचा दावा त्यांनी केला आहे. राज्याच्या राजकारणात सुरत आणि गुवाहाटी याच्या आठवणी ताज्या असतानाच अकोला महापालिकेतही तसाच प्रयोग करण्याचा प्रयत्न भाजपकडून झाला. मात्र स्वतः सुरत प्रकरणाचे साक्षीदार राहिलेले शिवसेना उबाठा आमदार नितीन देशमुख यांनी हा प्रयत्न हाणून पाडला आहे. रात्रीतून गायब झालेल्या नगरसेवकांना एकत्र आणून त्यांनी सर्व 6 नगरसेवकांना मीडियासमोर उभे करत भाजपला चोख प्रत्युत्तर दिले आहेत. अकोला महापालिकेत 22 जानेवारी रोजी आरक्षण जाहीर होणार आहे. त्यापूर्वीच स्थायी समिती गठनासाठी भाजपने कंबर कसली असून शिवसेनेचे 4 नगरसेवक फोडण्याचे प्रयत्न सुरू झाले होते. शिवसेना उभाठाकडे एकूण 6 नगरसेवक असून पक्षफुटीची कारवाई टाळण्यासाठी किमान 4 नगरसेवकांची भाजपला गरज होती. रात्रीच्या वेळी काही नगरसेवक नॉट रिचेबल झाल्याने शहरात ऑपरेशन लोटसची चर्चा रंगली होती. आमदार नितीन देशमुख यांनी स्वतः सुरत ते गुवाहाटी आणि तिथून नागपूर मार्गे अकोल्यात वापसी केली होती. या सुरत पॅटर्नचा अनुभव पाठीशी असल्याने त्यांनी अत्यंत वेगाने हालचाली केल्या. गायब झालेले नगरसेवक एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी हलवण्यात आल्याची चर्चा असतानाच देशमुखांनी विजय इंगडे, सागर भारुका, मनोज पाटील, सोनाली सरोदे, सुरेखा मंगेश काळे आणि अभय खुमकर या 6ही नगरसेवकांना एकत्र आणून पार्टी अभी बाकी है असा संदेश दिला. का भारतीय जनता पार्टीचे म्हणून दोन्ही पक्षावाले असं संभ्रम निर्माण करतात की आमच्या सोबत आहे. अद्यापर्यंत आमचे 6 नगरसेवक आम्ही एका ठिकाणी बसलेलो आहोत आणि पक्षाची आणि नगरसेवकाची चर्चा करून निर्णय त्यामध्ये घेण्यात येईल.